रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल भगवा संसाराच्या नावे घालून या शून्य 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 वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरिभजने धवळीले जग हरिभजने धवळीले जग हरिभजने धवळीले जग हरिभजने धवळीले जग सुखविला लाग कडिकाचा सुखविला लाग कडिकाळाचा सुखविला लाग कडिकाळाचा कोणाही न लगे साधनाचा पांग कोणाही न लगे साधनाचा कोणाही न लगे साधनाचा पांग कोणाही न लगे साधनाचा करणे केला त्याग देहभूती
लाग खडी काळाचा कविला लाग खडी काळाचा कविला लाग खडी काळाचा विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी असली भारी संसाराच्या नावे घालोनी शून्य संसाराच्या नावे घालोनी
कळी काळाचा चुकविला लाग चुकविला लाग चुकविला लाग चुकविला लाग कळी काळाचा चुकविला लाग कळी काळाचा चुकविला लाग चुकविला लाग 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 चुकविला लाग चुकविला 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 लाग कळी काळाचा चुकविला लाग चुकविला लाग कळी काळाचा चुकविला लाग कळी काळाचा चुकविला 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 लाग कळी चुकविला
संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कळीकाळाचा कोणाही न लगे साधनाचा पांग कोणाही न लगे साधनाचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कळीकाळाचा तुका मने सुख समाधी हरिकथा नेने भव व्यथा गाईल तू तुका मने सुख समाधी हरिकथा नेने भव व्यथा गाईल तू
हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा श्री संताची या माता चरणावरी 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 साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळावत विश्रांती पावलो सांभाळावत विश्रांती पावलो सांभाळावत वाढवले अंतरी प्रेमा सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख मनोजव मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाज ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो हीन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला बेस कमी करून टाका हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध प्रतिष्ठा प्राप्त हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आम्ही जीवनामध्ये जे यशस्वी झालो ते यशस्वी होण्याकरता आम्ही साधन काय केलं आणि ते साधन कोण्या पद्धतीनं केलं याचा निर्देश करणारा अभंग आहे. विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये संतवर्य संत कवी महिपती बाबा यांच्या या पावन नगरीमध्ये ताराबाचीच अंतर्गत असणारी ही बेलकरवाडी अर्थात हनुमान नगर की जे श्री दक्षिणमुखी हनुमान देवस्थान यांच्या माध्यमातून या वाडीमध्ये संपन्न होत असणारा भक्ती उत्सव परमादरणीय परमश्रद्धेय लक्ष्मी आपलं शांतीब्रह्म लक्ष्मणजी महाराज पांचाळ आदरणीय हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या कुशल मार्गदर्शनाने गावातील सर्व दातृत्ववान मंडळी यांच्या सहकार्याने या गोड भक्ती उत्सवाचं आयोजन सालाबादप्रमाणे याही वर्षी झालं आणि या वर्षीच्या या उत्सवातील तिसऱ्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व सन्माननीय उत्सव समिती यांच्या माध्यमातून आदरणीय बाळकृष्ण महाराज यांच्या आज्ञेतून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. त्याचप्रमाणे आदरणीय श्री संदीप भानुदास आहेर पाटील तथा श्री बाळूभाऊ रेवजी बेलकर पाटील यांच्या सौजन्यातून या चिंतन सेवेचा योग मला प्राप्त झालेला आहे. या सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना वारकरी संप्रदायाचं वेचक मोजकं वैभव आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खरं तर जेव्हा मी ताराबाद सोडलं तर मला प्रश्न पडायचा नेमकं कीर्तन कोण्या डोंगरावर नेमकं काय. आणि जवळ आल्यावर ही छोटीशी वाडी दिसली आणि या वाडीमध्ये गावच काय वाडी 10-20 घराची दिसते. काय कार्यक्रम असणार आहे जेमतेम असेल आपलं डिझेल आपलं हो. मग लक्ष इथं आल्यानंतर आले आमचे सुनील भाऊ भेटले. आता सुनील भाऊ या कार्यक्रमात नंतर कळालं अनिल महाराज टेकुडे इथे आहेत, आदरणीय किशोर महाराज आहेत, विलास महाराज आहेत, त्यानंतर अजिंक्य महाराज आहेत, आमचे किशोर महाराज अवघा अनिला परिवार याच्यासह आहेत. आता लक्ष्मण बाबा बी आलेले आहेत. त्यांच्या चरणी नमस्कार करतो. विठाला विठाला आणि हे वैभव आहे. मला गाव छोटं दिसतं पण एक लक्षात आलं चांगला कार्यक्रम करायला गाव छोटं मोठं असलंच पाहिजे असं काही नाही. असे काही गाव आहेत महाराज ज्या गावामध्ये 50-50 हजार लोकसंख्या आहे पण त्या कार्यक्रमाला चव नाही.
चव नाही. पण एवढं छोटं गाव, एवढा आखीवर एक सुंदर उत्सव यांनी केला. मला जर कोणी विचारलं सप्ताहाचं नियोजन कसं असावं, मी सरळ सांगेल हनुमान नगर करतं तसं असावं. सिस्टीम कशी असावी, मंडप कसा असावा, गायक कसे असावे, वादक कसे असावे, टाळकरी कसे असावे, बैठक व्यवस्था कशी असावी, अर्थातच कीर्तनकारही कसे आपलं असो. याचा परिपूर्ण पोष, आदर्श पोष आपण या छोट्या वाडीनं घालून दिला. आणि एका सिद्धांतावर मी आलो. कोण्या सिद्धांतावर आलो? कार्यक्रम चांगला करण्याकरता परिस्थिती मोठी पाहिजेच असं नाही, मन मोठी पाहिजे. आणि एवढं आखीवर एक आयोजन आहे, याचा अर्थ मन मोठी आहेत याचा मला अंदाज आहे. पक्का अंदाज गाडीत बसल्यावरची. विनोदाचा भाग वजा करा. कारण या ठिकाणी असणारी प्रत्येक गोष्ट, आज मृदंगाच्या क्षेत्रात वारकरी संप्रदायामध्ये बडवणारे खूप आहेत, पण वाजवणाऱ्याची जेव्हा यादी निघते, बडवणं वेगळं, लक्षात येतं का? बडवणं वेगळं आणि वाजवणं वेगळं. जेव्हा वाजवणाऱ्याची यादी निघते आणि जेव्हा टॉप 10 यादी काढली जाते, तेव्हा अनिल महाराजाचं नाव घेतल्याशिवाय यादी पूर्ण होत. असे अनिल महाराज आहेत. आणि माझे लाडके गायक आमचे किशोर महाराज, विलास महाराज, अजिंक्य महाराज. हे विलास महाराज आणि किशोर महाराज लहान होते आणि मी बारीक होतो. असेच होतो काय? बरं, तेव्हापासून आम्ही सोबत आहेत. किशोर महाराज फार छोटे होते, विलास महाराज बी लहान होते आणि मी थोडा बारीक होतो मनानं माझ्या समाधानासाठी. तेव्हापासून आम्ही आळंदीत सोबत आहे. आणि आमच्या किशोर महाराज, विलास महाराजांचा रियाज ऐकत ऐकत आमचा दिवस कसा गेला आम्हाला कळत नव्हतं. आळंदीमध्ये यांचा रियाज आम्ही भरपूर ऐकलेला आहे, खूप ऐकलेला आहे. आमच्या किशोर महाराज त्यातले त्यात एक सांगतो, म्हणजे आपल्या संप्रदायातलं बोलतो. बरं, राग यमन, खरं तर माझी हिंमत नाही झाली म्हणण्याची, पण आज मला यमन ऐकायचा होता. हो, मी आळंद आपलं वेदगावला, सुनील भाऊ वेदगावला शंकरराव वैराकर माझ्या कीर्तनाला आले, गुरुजी आले होते, वैराकर सर आले होते. आणि त्या कीर्तनात 1.5 तास चाल झाली. किती? 1.5 तास. आणि त्यांनी जो एकदम सॉफ्ट यमन गायला, मला नाही वाटत एवढा सॉफ्ट कोणाला गाता येतो. आणि मग मला लय कळतं असं नाही, पण गोडवा नक्की कळतो. मला संगीताचं ज्ञान नसेल, पण गोडव्याचं ज्ञान नाही का? मग वैराकर सरानंतर मला ज्यांचा यमन आवडला ते नाव म्हणजे आमच्या किशोर महाराजाचं. विलास महाराज आहे, ती मंडळी आहेत. आणि हे सगळं जरी असलं आणि सिस्टीम जर नीट नसली तर काय सिस्टीम अशा असतात, त्या कलाकाराला पोषक असतात, कीर्तनकाराला नसतात. कलाकार म्हणतात तीच पाहिजे आणि कीर्तनकार म्हणतात नाही नाही, लय पकवाचा आवाज असतो, गायकाचा जास्त आवाज असतो. म्हणजे कलाकाराला पोषक पण कीर्तनकाराला पोषक नाही. काही ठिकाणी कीर्तनकाराला पोषक असते पण कलाकाराला नाही. काही सिस्टीम कलाकाराला आणि कीर्तनकाराला पोषक असते पण समाजाला नाही. लोक चाल झाल्यावरच येतात. उशिरा का आले? नाही महाराज, छातीत धडधड होतो, लय बेकार आवाज होतो. समाजाला पोषक नसते. हो, मग काही सिस्टीम गायकाला पोषक असतात, समाजाला पोषक असतात, कीर्तनकाराला पोषक असतात, सिस्टीम पोषक असतात, पण सिस्टीम वाला पोषक नसतो. ही बी लई मोठी अडचण आहे. एका गावात तनपुरे महाराज मी कीर्तन करत होतो आणि त्याच गावातली सिस्टीम त्याच गावातला पकवायचे. ते म्हणायचं वाढव वाढव वाढव, नाव नंतर सांगतो, वाढव वाढव. आणि त्याने काय केलं, दिले 2 माईक असे ढकलून, ते पडले. आणि तो सिस्टीमवाला कसा होता माहिती का? त्याचं रूप मला अजून आठवते. ते हाफ टी शर्ट होतं, इचकलेले केस होते, इथं तंबाखूचा त्यानं बुचका ठेवलेला होता आणि पॅन्टीचं बटन न पुरत नसल्यामुळे इथं इकडं अडकवलेलं होतं, मळकट पॅन्ट. आणि त्याला नीट टिंब घालायची डायरेक्ट पकवायला. बरं, तिथं मला कळत होतं चूक आपल्या कधी कधी आपण बी लई फाजील अपेक्षा करतो. आपण सुद्धा सिस्टीमवाल्याचा दोष नाही, पण आमची अडचण अशी असते तेव्हा आम्हाला सिस्टीमवालीची बाजू घेता येत नाही. हो, काय बोलतात तसं? बघा ना महाराज, किती आवाज दिला तरी हे म्हणतं वाढव वाढव. ते काय रिटर्न येत नाही ना, ते मला रेटून वाजव ना. तू रेटून वाजव, रिटर्न आपोआप येईल. म्हणजे
सिस्टीमवाले पोषक नाही. पण आमच्या सुनील भाऊच्या सिस्टीममध्ये चारही गुण आहेत. गायकाला पोषक, कलाकाराला पोषक, कीर्तनकाराला पोषक, समाजालाही पोषक, आणि जशी सिस्टीम पोषक तसे आमचे सुनील भाऊ बी फार पोषक. म्हणून अशी गोड मंडळी, अजून महाराज मंडळी इथे आहेत. माझे हृदयाभिन्न ज्ञानेश्वरीचे थोर उपासक आमचे नामदेव महाराज जाधव या ठिकाणी आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज यांची उपस्थिती आहे. आपल्या श्री संत महिपती बाबा यांच्या संस्थेवर मोठ्या निष्ठेनं ज्यांनी उपक्रम आणि सेवा कार्य चालू केले, चालवत आहेत, असे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे तनपुरे महाराज आहेत. त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. तुम्ही सर्व देवरूप श्रोते मंडळी, पूज्य बाबाचाही आशीर्वाद या ठिकाणी आहे. सकळा चरणी जीव माझा. आमचे किशोर महाराज सुद्धा गोड संप्रदायाचं कार्य घडवण्याचं कार्य करतायत. मग मला असं वाटतं की एका महाराजाने 2 एकराचा मठ बांधला, तो महाराज मोठा नाही. एखाद्या महाराजाने 10 टाळकरी संप्रदायाला दिले, तो मोठा. आणि 60 विद्यार्थी घडवण्याचं पवित्र कार्य आमचे किशोर महाराज करतायत. ते सुद्धा स्वतः उपस्थित आहे. सगळ्याविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आपण आज तुकाराम महाराजांचा अभंग निवडलाय. ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्या यशस्वी जीवनात आम्ही जे काही यशस्वी झालो, त्या यशस्वीतेकरता आम्ही साधन काय केलं तेही सांगितलं, आणि ते साधन कसं केलं तेही सांगितलं. साधन काय केलं, मला वाटतं याही पेक्षा महत्वाचं आहे या अभंगातला विचार की ते साधन कसं केलं. मी असं वाक्य का केलं बोललो, ह्या वाक्याचं उत्तर तुम्हाला माझ्या प्रस्तावनेच्या समारोपात नक्कीच सापडेल, किंवा सुरुवातीलाच प्रस्तावनेमध्ये हा खुलासा होईल, आता करत नाही. ऐका मंडळी, तुकाराम महाराज म्हणजे यशस्वी जीवन की नाही, परिपूर्ण यशस्वी जीवन. तुकाराम महाराज येही लोकातही यशस्वी, आणि तुकाराम महाराज परलोकातही यशस्वी. हो, धन्य मनविन येही लोकी लोका. ही यशस्वीता कोणाची? तुकाराम महाराजांची. आणि वाट वैकुंठी पाहते, म्हणजे ही यशस्वीता कुठलची? वरची. प्रमाण ज्ञानोबरायचं जरी असलं, ज्ञानोबरायच्या वर्णनाचं जरी असलं, तर ते तुकोबरायला लागत नाही असं थोडीच आहे. हो, कसं आहे? हो, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची तिन्ही लोकावर डंका. तुकाराम महाराजाचा या लोकातही पुरुषार्थाचा डंका, आणि परलोकातही एक डंका आहे. आमचे गुरुजी सांगत असतात, या लोकात तुकोबरायचं काय पुरुषार्थ आहे, कारण या मृत्यू लोकातला देह कोणाला नेता आला नाही, आमच्या तुकोबानं नेला, हा पुरुषार्थ. आणि एकदा वैकुंठाला गेला, यद गत्वान निवर्तनते तद्धाम परम मम. एकदा तिथं गेल्यावर परत येता येत नाही, पण आमचे तुकोबराय 5 वेळा परत आले, हा तिथं डंका. चला, परलोकातला या लोकातला म्हणण्यापेक्षा आपण व्यवहारातलाही पाहू. तुकाराम महाराज व्यवहारातही यशस्वी, आणि तुकाराम महाराज परमार्थातही यशस्वी. व्यवहारात किती यशस्वी? तुकोबरायची व्यावहारिक यशस्वीता सांगू का? किती यशस्वी? 10 कोटी करत असतो अशी कोटी आहे. जेव्हा संत महिपती बाबा यांनी तुकोबरायचं विस्तारानं चरित्र लिहिलंय, आपण वाचतो, ऐकतो, फक्त निर्देश करून जातो. जेव्हा बोल्लोबांना 3 मुलं 3 देवाच्या कृपेनं झाली. आधी तर संतती नव्हती, पण पांडुरंगाच्या कृपेने, आणि आपला पांडुरंग ब्रह्मा विष्णू महेश याचं काय आहे? अभिनव रूप आहे. म्हणजे डोक्यावर शिव आहे, स्वतः विष्णू आहे, आणि आपल्याकडे नाभिस्थान ब्रह्म याचं मानलं जातं. म्हणून पांडुरंगानं 3 देवाच्या कृपेने 3 मुलं झाली. त्यामध्ये शिवकृपेने सावजी महाराज, विष्णू कृपेने तुकोबराय, आणि ब्रह्मकृपेने सोपान काका आपलं कान्होबराय. महिपती बाबाने असं स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि मग मोठे चिरंजीव सावजी महाराज. काय असतं, बापाला पोरगा मोठा झाला की आपल्या पोरावर जिम्मेदारी सोपवावी आणि आपण निवांत राहावं असं वाटतं की नाही? वाटतं. मग सावजी महाराज आपलं बोलोबा थकले, सावजी महाराजाला जवळ बोलवलं. सावजी, आपली महाजनकी आहे, सावकारकी आहे, दुकान आहे, तेवढं चालवा तुम्ही. आता किती दिवस मी करायचं? सावजी महाराज मूळचेच विरक्त असल्यामुळे त्यांनी नकार दिला. बाबा, या भानगडीत मला पाडू नका. अर्थातच क्रमानं ती जिम्मेदारी कोणावर आली? तुकोबरायवर आली. आणि तेव्हा तुकोबरायचं वय किती होतं? वय वर्ष 14. महिपती बाबा वय वर्ष किती होतं? 14. हो, 14 वर्षाचं वय कोणाचं? तुकोबरायचं. इथं 14 वर्षाचं आहे का कोणी आता माझ्याजवळ? कितवीला आहेत तुम्ही? तुम्ही मोठेच आहेत. 7वीचं कोणी इथं? 7वीचं
7वी 7 आणि 6 13. जरा पुढे या महाराज. या वयात तुकोबराय बाजारपेठेत दुकानात बसले. 60वीला वान पैसा घातला दुकान, तुका बैसला दुकानी, दावी मोला ऐसी वाणी. म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी या पोरा एवढं वय होतं तेव्हा. आता आपण त्यांना तुकोबराय म्हणतो, पण त्या काळामध्ये जेव्हा एवढं बारकं पोरग दुकानात बसलं असेल तेव्हा अन्य व्यापारी लोक काय म्हणले असतील, ए तुका असंच म्हटले असतील की नाही. पण ऐका ना व्यवहारातली काय यशस्वीता आहे महाराजांची. बाजारपेठेत जाताना तुका गेला, पण बाजारपेठेतून येताना तुका शीट होऊनच आला. याती वैश्य शूद्र केला व्यवसाय. म्हणजे ही झाली व्यवहाराची यशस्वीता. आता परमार्थाची ऐका. पुढे दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये द्रव्य निलामान, विरक्ती निर्माण झाली, भामगिरीवर गेले. हो, एक बोलू, वैतागलेला तुका भामगिरीवर गेला. या संसाराला संसारे झालो अति दुःखे दुःखी, माय बाप शेकी क्रमिलिया. स्वतः महाराजांचं वचन आहे. हो, लोक बोलायला लागले, तोंड न दाखवावे जना, शिरे सांदी भरे राना, एकांत तो जाना तयासाठी लागला. खूप प्रमाण आहेत महाराजांचे. आणि जेव्हा संसार सोडला आणि डोंगरावर गेले तर तुकोबरायला तुम्हाला काय वाटतं तेव्हा तुकाराम महाराज म्हणत असतील का? नाही. तेव्हा सुद्धा जाताना कोण गेला? तुका गेला. पण ऐका, बाजारपेठेत जाताना तुका गेला, येताना तुका शीट होऊन आला. आणि भामगिरीवर जाताना तुका गेला, येताना जगद्गुरु होऊनच खाली आला. ध्यानात ठेवा. मग तुकाराम महाराजांना जगद्गुरु ही पदवी कोणी एखाद्या आचार्य महामंडलेश्वराला पैसे देऊन मिळालेली नाही. ही मिळवलेली आहे. ती कर्तृत्वाची पदवी आहे. हो, नाही तर काय नाही महाराज. सध्या काय नाही, एक परीक्षा दिली तरी विशारद लावतात लोक. स्वर्ण लागणारे 100 ते 150 विशारद माझ्या ओळखीचे आहेत. स्वर्ण लागणारे 100 ते 150 विशारद माझ्या ओळखीचे आहेत. सम न कळणारे कितीतरी पंडित आहेत. आणि श्लोक न येणाऱ्या शास्त्रीला तो ऊत आलाय. भरपूर आहे, सोडून द्या. पण ती पदवी मिळाली, ही यशस्वीता मिळाली. काय यशस्वी जीवन तुकोबरायाचं. परमार्थातली यशस्वीता अजून आहे. हे चिशुरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग. हे यशस्वी जीवन तुकोबरायचं झालं. पण याकरता तुकाराम महाराजांनी साधन काय केलं त्यांचीच भाषा आहे. कोणी काही तरी केली आचरणे, कोणी काहीतरी केले आचरणे, कोणी काही तरी केली आचरणे, कोणी काहीतरी केले आचरणे. मजया कीर्तने विनना, मजया कीर्तने विनना, हे मजया कीर्तने विनना, हे मजया कीर्तने विनना. कोणी काहीतरी केले आचरणे, कोणी काहीतरी केले आचरणे, कोणी काहीतरी केले आचरणे, कोणी काहीतरी केले आचरणे. मजया कीर्तने विन नाही, मजया कीर्तने नाही, मजया कीर्तने मजया कीर्तने कोणी काहीतरी केली आचरण. कोणी कोणत्या साधनाचा आचार केला असेल, कोणी कोणतं साधन केलं असेल, पण मजया कीर्तने विन नाही. भरपूर प्रमाणात करोत तपादी साधने, कोणी साधोत गोरांजने, पावत आत्मस्थिती, कोणी म्हणत उत्तम मुक्ती. पण आमचं ठरलंय आम्ही नवजो तया वाटा, नाचो पंढरी चोहटा. महाराजांनी कीर्तन हेच साधन केलं आणि ही यशस्वीता मिळाली. महाराज या साधू संतांनी या कीर्तनातून काय काय मिळवलं आहे का? हे तेच कीर्तन आहे किशोर महाराज. हे तेच कीर्तन आहे ज्या कीर्तनामध्ये हात नसलेल्या एका साधूला हात फुटले.
तुकाबाईचं एकुलतं एक पोरग चिखलात तुडवलं गेलं आणि ह्या कीर्तनात तिला परत मिळालं. हे ते कीर्तन आहे. हे ते कीर्तन आहे ज्या कीर्तनामध्ये मेलेलं पोरग उठून बसलं. हे ते कीर्तन आहे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आलेलं मोगलाचं आक्रमण ज्यांनी परतवून लावलं ते हे कीर्तन आहे. हो, जगाचा मालक धोतर फिटेपर्यंत नाचवला. हे ते कीर्तन आहे. हे ते कीर्तन आहे. ह्या सगळ्या कथा आपल्याला माहित असल्यामुळे विस्तार आता करत नाही. हे ते कीर्तन आहे. म्हणजे हे कोणतं कीर्तन आहे जे आपण करतोय ते आपण करतोय तेच कीर्तन आहे. तुकाराम महाराजांनी जे कीर्तन केलं तेच आम्ही करतोय. पण हे बोलू का, ते फळ आपल्याला मिळत नाही. त्यांना त्या कीर्तनातून जे मिळालं ते आम्हाला मिळालं नाही. बरं, आम्हाला काहीच मिळालं नाही का? मिळालं. पण औषध असतात ना, औषधे ॲलोपॅथीचे, त्याचे दोन प्रकारचे परिणाम असतात. एक असतो इफेक्ट आणि दुसरा असतो साईड इफेक्ट. पेन किलर गोळी आहे, खाल्ली दुखायचं राहतं, हा काय आहे? इफेक्ट आहे. पण हाड ठिसूळ होतात, हे काय? बोला की साईड इफेक्ट. त्या अँटीबायोटिक गोळ्या आहेत, त्या खाल्ल्या की जखमा कोरड्या पडतात, पाणी धरत नाहीत, हा काय आहे? इफेक्ट आहे. पण किडनी लिव्हर खराब होतं, हा काय आहे? साईड इफेक्ट आहे. सिट्रिजिन नावाची गोळी आहे, मग ॲलर्जीची खाज होऊ द्या, ॲलर्जीची सर्दी होऊ द्या, ती एक गोळी खाल्ली की राहून जात, हा काय आहे? इफेक्ट आहे. पण दिवसभर गुंगी येते त्या गोळीनं, हा काय आहे? साईड इफेक्ट आहे. तसं या कीर्तनाने देव प्रसन्न होणं हा इफेक्ट आहे आणि ह्या कीर्तनातून आम्हाला प्रतिष्ठा वैभव मिळणं हा साईड इफेक्ट आहे. आम्हाला काहीच मिळालं नाही असं नाही, खूप मिळालं. पण जे मिळायला पाहिजे ते नाही मिळालं. जे तुकाराम महाराजाला मिळालं, काय वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. वैकुंठातला देव आम्ही काय आणू? कीर्तनात आणू. आम्हाला आमच्या मंडपाच्या बाजूला झोपलेली माणसं आणता येईल, आणता येतात? आणता येतात नाही का? बरं, हा फरक आहे. त्यांनी जे साधन केलं तेच आम्ही करतोय, पण त्यांना जे फळ मिळालं ते आम्हाला मिळत नाही. त्याचं उत्तर एकच आहे, त्यांनी जे केलं तेच आम्ही करतोय, उलट पक्षी त्यांच्यापेक्षा चांगलं करतोय. हा, तुकाराम महाराजाला किती टाळकरी? 14 बरं आमची. तुकाराम महाराजाच्या कीर्तनात अशी सिस्टीम होती का? आमच्या आहे. तुकाराम महाराजाच्या कीर्तनात असा मंडप होता का? आमच्याकडे आहे. तुकाराम महाराजाला फिरायला अशी इनोवा गाडी होती का? आम्हाला आहे. आम्हाला आहे. तुकाराम महाराजाचे कीर्तन एखाद्या दिवशी एखादं, तुकाराम महाराजाचं कीर्तन एखाद्या दिवशी एखादं. आमचे रोज 2 आहेत. मापात आलं तर तिसरं बी, मापात आलं तर तिसरं पण आहे. 2 निश्चित आहेत, 2 निश्चित आहेत. हो, सकाळ संध्याकाळ, सकाळ संध्याकाळ. हो, आता उद्या संध्याकाळी 2 आहेत. 7 9 9 ते 11 रोज 2 आहेत. बरं, तुकाराम महाराजाचे कीर्तन 10-5 गावात, आळंदी, पंढरी, देहू, लोहगाव, कुडूस, ओतूर, बस. आमची कीर्तन आंध्रा, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, एवढ्या राज्यात आहेत. मग तुकाराम महाराजापेक्षा आमची कीर्तन चांगली आहेत का नाही? मोठे कीर्तनकार आहेत का नाही? काय मत काय तुमचं? अजून पहा, मैपती बाबाच लिहितात, मैपती बाबाने तुकोबारायच्या 42 वर्षाच्या आयुष्याचं माप लावलंय. 3 ओव्यात आहे महाराज वर्णन, ते 3 ओव्यात आहे. ओव्या पाठ केल्या होत्या पण तुमच्या आशीर्वादानं आठवायच्या नाही. 3 ओव्यात की तुकोबारायने कोणत्या वयापर्यंत काय केलं. तर प्रपंच रचना सर्वही भोगिली, जीवनाचा पूर्वार्ध 21 वर्षाचा, आणि मग अनुतापाच्या ज्वाळी देह बुद्धीचं हवन करून अहंता ममता दौडून निज शांतीचं वरण केलं 21 वर्षात. कोणी? तुकोबारायने. म्हणजे तुकाराम महाराजाचा परमार्थ किती वर्षाचा? बोला की 21 वर्षाचा. तुकोबारायचं वैकुंठ, महाराजांना वैकुंठाला जाताना वय किती? 42. सध्या माझे 42च चालू आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण 42च आहे. माझं वय लय नाही, मला ढेरीनं धोका द्यालाय.
वय किती 42, 21 वर्ष संसार, 21 वर्ष परमार्थ. मी 99 साली घरदार सोडले. आता कोणतं साल चालू आहे? 25. म्हणजे माझा परमार्थ किती वर्षाचा आहे? 26 वर्षाचा. तुकाराम महाराजाचा परमार्थ 21 वर्षाचा, आमचा परमार्थ 26 वर्षाचा. मग जास्त परमार्थ कोणाचा महाराज? हा, धन्यवाद. माझा म्हणते ते आमचा म्हणते. आणि खरंच जास्त आहे. काय काही नाही 50-50 वर्ष वाऱ्या केली, काय नाही 1,500 ज्ञानेश्वरीची पारायण केली. आपला काळ गेला, आपला वय गेलं, पण ते फळ नाही मिळालं. बरं, अपेक्षा नाही का आपल्याला? प्रमाण देतो, प्रमाण ठीक आहे. जगातला परमार्थातला एक वर्ग आहे की ते संतांना जे फळ मिळालं त्या फळाला विमुख आहे. पण एक वर्ग असा आहे, तो म्हणतो पुढीलांची इच्छी फळ नाही बळते अंगी, येथील अंतरा शिष्टाचे अनुभव, तळमळी जीव तया सुखा, आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावे ओळी संताची या पण पण धरी तो वासना परीन ये फळ, परीन ये फळ, धरी तो वासना परीन ये फळ, परीन ये फळ, धरी तो वासना परीन ये फळ, परीन ये फळ, धरी तो वासना परीन ये फळ, परीन ये फळ. प्राप्तीचा तो काळ नाही आला, नाही आला, 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 घरी तो वासना परिणय फळ, परिणय फळ, घरी तो वासना परिणय फळ, परिणय फळ, घरी तो वासना परिणय फळ, परिणय फळ, घरी तो वासना परिणय फळ, परिणय तो वासना परिणय फळ, घरी तो वासना परिणय फळ, प्राप्तीचा तो काळ नाही आला, प्राप्तीचा तो काळ नाही आला, प्राप्तीचा तो काळ, प्राप्तीचा तो काळ नाही आला, घरी तो वासना परिणय फळ, घरी तो वासना परिणय फळ, प्राप्तीचा तो काळ नाही आला, प्राप्तीचा तो काळ नाही आला, प्राप्तीचा तो काळ, प्राप्तीचा तो काळ नाही आला, घरी तो वासना परिणय, घरी तो वासना परिणय घरी तो वासना परिणय फळ, परिणय फळ, परिणय फळ, परिणय फळ. हे लक्ष्मण महाराजालाच आठवण, हे साहेबराव नानाची चाले आहे ना. साहेबराव नाना लय गोड महाराज. कसं आहे, ओरिजिनल ही झेरॉक्स कॉपी आहे, आणि झेरॉक्स कॉपी मध्ये शाई जास्तच पडत. नानाचा काय आवाज महाराज. हे महाराज आता आठवलं म्हणून सांगतो 2 मिनिटात. वय वर्ष होतं 85 नानाच. किती? 85. अटॅक येऊन गेला होता नानाला, पण मरेपर्यंत स्वरावरचं प्रभुत्व तिळभर सुद्धा सरकलं नाही. ताकद कमी पडायची नानाची. महाराज एकदा तात्याचं कीर्तन फडावर, कुठं? आपल्या जेजुरीला, आणि पहिली चाल साहेबराव नाना शेजारी बोधे बाबा, दोघांना एवढी उंच म्हणली एकालाही म्हणता आली नाही. हो, मी प्रयत्न केला, नंतर मूळव्याधीची औषध घ्यावं लागली मला, अशी अडचण. असं धरी तो वासना परिणय फळ, परिणय फळ, प्राप्तीचा तो काळ नाही आला, नाही आला. काय गांभीर्य या चालीत आहे ना, किती गोड चालीत. असो,
चला, आणि ह्याला जर चाल म्हणलं असतं तर धरी तो वासना परिणय फळ, ह्याला म्हणतात कावळा केला कारभारी गु आणला दरबारी. विठाला धरी तो वासना परिणय फळ, परिणय फळ. अपेक्षा त्यांना जे फळ मिळालं त्या फळाची काय, धरी तो वासना, वासना आहे आम्हाला ते मिळावं म्हणून, पण प्राप्तीचा तो काळ नाही आला. काय झालं असेल बरं, काय चुकलं असेल? चुकलंय महाराज, आपलं खूप चुकलं. प्रमाण देऊ लक्ष्मण बाबा. चुकोलोसा दिसे पंथ, संत गेले तो ऐसा. संत निघाले त्याच मार्गाने आम्ही निघालो, पण काहीतरी मार्गक्रमण चुकतंय. काय चुकतंय बरं? महाराजालाच विचारू, महाराज तुम्ही कीर्तने साधन केलं हो, मग आम्हाला ते फळ का मिळत नाही? ते म्हणजे आम्ही जसं केलं तसं नाही केलं तुम्ही. आम्ही कीर्तन केलं, तुम्ही सुद्धा काय करता? कीर्तन करता, पण आम्ही कीर्तन जसं केलं तसं तुम्ही करत नाही. महाराज तुम्ही कीर्तन मग कसं केलं? कसं केलं? अभंगाचं पहिलं चरण. संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे पुण्य धर्म केला. आम्ही साधन काय केलं? वाढता पुण्य धर्म जो आहे तो आम्ही केला. अर्थातच भक्ती केली, कीर्तन केलं. कारण कीर्तन हेच साधन. मग ते नाम कीर्तन घ्या, लीला कीर्तन घ्या, गुण कीर्तन घ्या, स्वरूप कीर्तन घ्या, हेच कीर्तन असं आहे. हीच साधना अशी तिथलं पुण्य वाढतंय. बाकी जे धर्म आहे ते घटतं पुण्य. हो, तव तया पुण्याची पावठी सरे ह्या ते तुम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम. पुढे काय? क्षीणे पुण्य. मर्त्य लोकम विशांती, पण पुण्य क्षीण आहे. ते पुण्य काय होतं? घटणार पुण्य. म्हणून करपात्रीजी महाराजांचं चिंतन आहे, कर्माचं फळ तोट्याचं आहे, ज्ञानाचं फळ ना नफा ना तोट्याचं आहे, आणि भक्तीचं फळ हे फायद्याचं आहे. पटवून देतो. व्यापार 3 प्रकारचा. 100 गुंतवले 100 मिळाले, ना नफा ना तोटा. गुंतवले 100 मिळाले 50, हा तोटा. गुंतवले 100 आणि मिळाले 200, फायदा. आता पहा कर्माचं कसं आहे. कर्म काय करायचं? कर्म चित्तशुद्धी जर धरलं तर मग ते फळ वेगळे, ते सोडून द्या. हो, मग ते ना नफा ना तोट्याचं होतं निष्काम केलं तर. पण सकाम कर्म काय करतं? माणसाचं जीवन तुका म्हणे जाती आणि पुण्यक्षय अधोगती. म्हणजे आहे त्या नरदेहापासून खाली नेत. एक साधू जीव ते
आता म्हणतात बा रामप्रभू जेवायला बसले आणि एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर चढत होता. असा मुंगळा चालायचा आणि त्याच्या पाठीवर बसण्याचा प्रयत्न दुसरा मुंगळा करायचा. त्याला पुढाऱ्यासारखी सवय, त्याच्या पाठीवर चढायला लागला. आता ते महाराज लोकांना बी लागायला लागली असो. आणि मग रामप्रभू हसले. सीताई साहेब म्हणले खरं सांगा का हसला? ते आमचे अमृतबाबा नरखेडकर अमृतबाबाजी म्हणायचे, आपण कोण्या पाहुण्याच्या घरी गेलो तर जेवायला बसल्यावर हसू नये. हसू नये का हसू नये? जर हसलं तर बाईच्या मनात किती शंका येतात म्हणले. स्वयंपाकात चुकलं काय? वाढताना काही व्यंग दिसलं का काय? माझं वाढण्यात काही चुकलं का काय? माझ्या घरातल्या व्यवस्थेत काही चुकलं का काय? असं कोणाला वाईट वाटू नये. ते म्हणायचे कीर्तन आपलं जेवायला बसलं गच्चूप खाली मान घालून जेवावं, हसू नये. आणि हसायचंच असलं लय जोर असला मग जे काय हसायचं कारण ते स्पष्ट बोलून हसावं. नाही तर हसलं कुचळ हसू नये. मोकळा हसा, मोकळा हसा ना. हे कुचळ हसायला लागले बघा. आता काय बोलू मी त्याला? असे अमृतबाजी म्हणायचे. हो ऐका मंडळी, का हसला सांगा? म्हणे काय नाही त्या मुंगळ्याचं मला हसणं येतं. म्हणले काय हसणं येण्यासारखं त्या मुंगळ्याचं? बघ ना म्हणले, हा मुंगळा त्या मुंगळ्याच्या पाठीवर बसतो. पण त्यात काय विशेष आहे? नाही म्हणले, हा मुंगळा गेल्या जन्मीचा इंद्र आहे आणि त्याला ऐरावतावर बसायची सवय म्हणून त्या मुंगळ्यावर बसतंय. म्हणजे ह्यानं काय केलं? हाय तो नरदेह घालून आम्हाला तिर्य गादी योनीला पाठवलं. म्हणजे मुदलामध्ये पडे तोटा. कर्माचं साधन. ज्ञानाचं साधन काय करतं? नाना पाना तोटा. ज्ञानोबराची ओवी ऐका. तैसे अज्ञान ज्ञाने नेले. काय भाषा ज्ञानोबरायची? तैसे अज्ञान ज्ञाने नेले. आणि असं तीच वस्तू देऊन गेले. नवीन काय दिलं नाही ज्ञानानं. मग तो भोगी स्वस्ती सहज आहे. काय मग तो आपली स्वस्ती सहज आहे, आपणची भोगी ज्ञानोबराय म्हणतात. ज्ञान नवीन काय देत नाही, आपलं असलेलंच आपल्याला देतो. म्हणून ना नफा ना तोटा. पण भक्ती हे साधन कसं आहे? म्हणजे आहे ते देतच, आपलं स्वरूप तर देतच. आणि मग फायदा काय? परमात्म्याचं प्रेम मिळतं ना भक्तांना. आणि जे प्रेम भक्ताला मिळतं ते ज्ञानाला मिळत नाही. जे प्रेम भक्ताला मिळतं ते कर्मी लोकाला मिळत नाही. काय काय लोकाला देवाचं बायको होण्याचं भाग्य मिळालं पण देवाच्या प्रेमाला पात्र नाही झाले. लक्ष्मी माझी पट्टाची राणी, ती तो मी लाविली सेवेसी चरणी. आणि खांदी वाहिल्या गवळणी भक्त शिरोमणी गोपिका आहे ना. हो अशीच उभी बघा भागवतात अजून एक. लक्ष्मी माझी एवढी जवळीक पण तीही न लाहे या प्रेमाचे भीक. तिला सुद्धा प्रेम मिळालं नाही जे प्रेम भक्ताला मिळतं. म्हणा वाढता पुण्य धर्म आहे. काय व्याजदर असतात, व्याजदर भिन्न भिन्न प्रकारचे. बँकेचा व्याजदर दर साल दर शेकडा. सावकारी व्याज कसा? दरमहा दर शेकडा. म्हणजे प्रत्येकाचा व्याजदर काय असायचा तो असू द्या. आता हरिभक्तीचा व्याजदर आहे का काय? जसा सावकाराचा प्रत्येक सावकाराचा व्याजदर भिन्न भिन्न तनपुरे महाराज, तसं आमच्या भक्तांचे व्याजदर भिन्न भिन्न आहेत. आधी मीराबाईच्या व्याजदर पहा काय. कोणाचा? मध्यम लावून द्या मला. पायोजी मैंने राम रतन धन पायो. 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 पायोजी मैंने राम रतन
प्राप्त झालं? रामरत्न धन प्राप्त झालं. ऐका ना आता त्या रत्नाची किंमत, व्याजदर, खर्च ना, हे खर्चत नाही. खुंटे ना, हा ह्याचा बाजार पडत नाही. रुपया घसरला म्हणतात, कुठं घसरतो काय माहित, पडत नाही. खर्चे ना, खुंटे ना, चोर लुटे ना. आमच्या जवळ जे धन आहे ते चोर लुटीत नाही. राहुरीच्या स्टँडवर एक माणूस होता आणि त्याचे लॅकेट तोडून नेलं. ऐकले का नाही तुम्ही? एक बाई संगमनेरला उभी होती, तिचं गंटन चोरानं तोडून नेलं. ऐकलं का नाही तुम्ही? असं कधी ऐकलं का? एक वारकरी एसटीत चढू लागला आणि त्याच्या माळा तोडून नेल्या. चोर न लुटे, खर्चे ना, खुंटे ना, चोर लुटे ना. कल्पना करा, रात्री ताराबाद मध्ये आला आणि त्याला वाडीमध्ये यायचंय आणि गळ्यात एकच तोळा आहे. कशाला या फाट्यावर उतरला? इकडे होतो तो फाटा, काय नाव त्या फाट्याचं? हा, स्वामी समर्थ फाटा. तिथं उतरला आणि गळ्यात किती आहे? एक तोळ्याचे. हिंमत होती का यायची? हा, आणि हे सोनं गळ्यात असलं उलट असं वर करायचं आणि वाजनात चालायचं उगाच. पुढून जर चोर आला, त्याला माळा दिसल्या वारकरी, त्याच्याकडे काय असायचे? पण चोराला काय माहित आजकाल वारकऱ्याकडे बी काय काय असते. फक्त तुम्ही सांगू नका आम्हाला राज्य फिरावं लागते, तसं करू नका. तात्पर्य, खर्चे ना, खुंटे ना, चोर लुटे ना. आता व्याजदर ऐका ना काय मीराबाईंचा. मीराबाई म्हणतात, बडत दीन सवायू, दर साल दर शेकडा 12%, दर माह दर शेकडा 3%. आमच्या मीराबाईचा या हरिभजनाचा व्याजदर ऐका काय, दर दिवस दर शेकडा 25%. तुकोबरायचा व्याजदर ह्याच्यापेक्षा कडक आहे. मीराबाईचा दर दिवस दर शेकडा 25%. आमच्या तुकोबरायचा व्याजदर आहे दर क्षण दर शेकडा 100%. प्रमाण देऊ? सुख या संत समागमे आणि नित्य दुनावे तुझ्या नावे. नित्य दुनावे हा व्याजदर कोणाचा? तुकोबरायचा. आता ज्ञानोबरायचा व्याजदर काय? ज्ञानोबराय म्हणले त्याची गणितच नाही. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. आम्ही घटणारे पुण्य नाही, वाढता पुण्य धर्म केला. ज्याच्यात पुण्य वाढतं तो धर्म म्हणजे निज धर्म हा चोखडा. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन. आम्ही नाम कीर्तन हे साधन केलं. जो वाढता धर्म आहे, एक अर्थ. माझ्या गुरुजीने दुसरा एक अर्थ केला होता, त्यात अजून एक अर्थ करतात बाबा. दुसरा अर्थ काय? धर्म वाढता केला. पण आतापर्यंत भक्ती होती, पण तुकोबरांनी भक्ती वाढती केली. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, हे साधन केलं ना. आम्ही सुद्धा तेच करतोय. पण फरक काय? आम्ही ते साधन करताना कसं केलं? संसाराच्या नावे शून्य घालून केलं. आम्ही संसाराच्या नावावर काय घातला? शून्य घातला. आम्ही संसारा पुढे शून्य ठेवला. फरक आहे का नाही? फरक कळाला का तुम्हाला? त्यांनी संसारावर शून्य घातला, आम्ही संसाराच्या शेजारी शून्य ठेवला. लक्षात येते ना? एकाच्या पुढे शून्य ठेवल्या काय होतं? वाढती किंमत. आम्ही संसार मोठे मोठे केले. आम्ही 5 टिपणात बंगले बांधले. काय काय लोकांनी एका गाण्या काही एका चालू. हा, तुमचं चाली ऐकून आमचं पोटात दुखतं असं नाही, पण एक सांगायला लागलो गो व्यवहार म्हणून. आम्ही वाढता संसार केला. हो, पण त्यांनी संसाराच्या नावे शून्य घातला. मला वाटतं या अभंगाला थोडा न्याय देण्याकरता आपल्याला संसार शब्दाचे अर्थ आणि शून्य शब्दाचे अर्थ पाहू आणि एवढाच चरण सोडू. बाकीचं मग बघू. तुमची ओळख धरीन, बाकी चुकती करीन. आज एवढाचा संसारावर शून्य घातला म्हणजे काय? संसार शब्दाचा पहिला अर्थ आहे बायका पोराचा संसार. आपल्या व्यवहारामध्ये बायका पोराचा संसार याचं चिन्ह कुठं सापडतं? आचार करता म्हणते हा दोषी, टाकीता आळशी पोट पोसा, है ना. इथं अपेक्षित तुकोबराला जो संसार आहे ना किशोर महाराज, हा बायका पोराचा संसार आहे. हो, ते आमच्या भुले बाबाची भाषा. त्याच्या आधी तुम्हाला नामदेव आप्पाची भाषा सांगतो. नामदेव आप्पा शामगावकरांची भाषा सांगतो. आपला संसार केवढा, आपल्या संसाराच्या व्याख्या केवढ्या. ते जुन्या काळात कलई करणारे फिरायचे बघा. तुमच्याकडे फिरत होते का?
तांब्याच्या पितळाच्या भांड्याच्या कलया करणारे. आणि मग ते काय करायचे, त्यांचा संसार घेऊन ते गाढवावर तट्टूवर, घोडं काही नसायचं पण ते खच्चरावर घेऊन ते यायचे. मग ते भाता रवायचा, मग गावात काढायचं. कलई करणारा आला. बायको नवऱ्याला म्हणली, अहो कलई करणारा आला. म्हणजे घरातच असताना कशाला त्याला बोलवायचं. अहो तसं नाही, ही घरची कलई वेगळी, भांड्याला कलई करणारा आला. मग सगळ्या गावातल्या बाया आपापले भांडे घेऊन कुठं जायच्या. ह्या जुन्या लोकांना कळलं ते. हे स्टील आणि जर्मनच्या काळात नाही कळायचं, पण जुन्या काळात त्याच्याजवळ जायचं. आणि मग तो भांडे तापून त्याला काय करायचा, कलई करायचा. आणि मग ह्या गावातले भांडे संपले, आता उठायचं, तारा बाजून उठायचं, कणखरला जायचं. मग एका त्याला तांबटकरी म्हणायचे किंवा त्याला कलईवाला म्हणायचे. आणि मग तो कलईवाला आहे ना, त्याचं जे खच्चर होतं, जे घोडं होतं, ते आजारी पडलं आणि त्याला पुढच्या गावात जायचं होतं. म्हणून त्याने काय केलं, याच गावात एकाजवळ खच्चर होतं, त्याला बाबा तुझं दे ना भाड्यानं मला खच्चर. जसं एखाद्याची गाडी बिघडल्यावर माणूस कसं भाडुत्री गाडी घेतं तसं घ्यायला गेलं. ते म्हणे मटेरियल क्या क्या है, उधर आपको पहुंचाना है, लेकिन मटेरियल क्या क्या, सामान क्या क्या है. आता त्याचा संसाराची यादी आहे का, कुछ नाही बोले. तवा तगारी, 2 मन जवारी. तवा तगारी, 2 मन जवारी, ऊपर जुरू की सवारी. जुरू म्हणजे बायको आणि तगारी म्हणजे डाल. तवा तगारी, 2 मन जवारी, ऊपर जुरू की सवारी, आगे हसन पीछे हुसन, आणि जागा राहिली तर मी पण बसन म्हणला त्या. आमचा संसार एवढाच. आता आमच्या घुले बाबाची भाषा सांगू. वैकुंठ विठ्ठल बाबा घुले, बा आळंदी मुक्त व्हायचं साधने लोक इथं संसार थाटतात. आणि त्या संसारात तरी कायच, 1 गुंठा जागा, 2 शेंबडे पुढं आणि 1 डांबरेळी मेन कापड, असे ते म्हणायचे. डांबरेळी मेन कापड लक्षात आलं तर आणा, लय ताण घेऊ नका. लय ताण घेऊन कीर्तन ऐकलं तर माझ्यासारखे वाळून जाता तुम्ही. लय ताण घेऊ नका. आमचा संसार एवढा. हा बायका पोराचा संसार, धावत्या व्याख्या कायमच्या पण विस्तार नको, आता गरज नाही. हा संसार म्हणते संसारी जन्मी जे, हा मृत्यू लोक संसार. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, नरदेव हा संसार. काम क्रोध सो संसार, ओ सिरभार चलावे. काम क्रोधादे विकार हा संसार. आणि उपजने आणि निमने सगळ्याला माहिती, जन्म मरण हा एक संसार. आणि महाराजांनी मग कोण्या संसारावर शून्य घातला, या सगळ्या संसारावर शून्य घातला. म्हणजे संसार शब्दाचे अर्थ सिद्ध झाले. आता शून्य शब्दाचा अर्थ सिद्ध करू आणि ह्याच्यावर घातला म्हणजे काय केला त्याची गोळाबेरीज करू. ऐका, शून्य म्हणजे काय, ज्याला किंमत नाही ते. ज्याला किंमत नाही ते. बघा, नाही पाणी नाही, प्रश्न विचारायचा होता. 15तून 20 गेले तर खाली किती शिल्लक राहतात? 2. 15तून 20 गेले, खाली किती राहिले? हा, आता नवीन भाषेत त्याला मायनस, हा वजा 5 म्हणतात. अगदी बरोबर. आणि 20तून 20 गेलं काय राहिला? 0. 20तून 20 गेले म्हणजे खाली काय राहिला? 0 राहिला. कल्पना करा, तुमच्याकडे कामाला मजूर 200 रुपये रोजाने, त्याला 200 रुपये दिले, त्याचे तुमच्याकडे किती राहिले? 0 राहिले. म्हणजे किंमत नाही, त्याला काय म्हणतात? शून्य. आम्ही संसाराच्या नावावर शून्य घातला, याचा अर्थ आम्ही संसाराला किंमतच दिली नाही. आता आपण प्रत्येक संसाराला शून्य लावू. त्याने बायका पोराच्या संसाराला किंमत दिली नाही, किंमतच दिली नाही. आपण, आपल्याला वाटत नाही आपण फाजील किंमत द्यायला लागलो संसाराला. फाजील किंमत देतो आपण. त्यांनी बायका पोराच्या संसाराला किंमतच दिली नाही. हो, अरे देह आणि देह संबंधी निंदावे, इतर वंदावे श्वानशु करे. येरा मानविधी पालना पुरते, देवाची ती भूते म्हणून या किंमतच दिली नाही. आणि प्रमाणच ऐकायचं ठरलं. संसार तो कोण लेखे, कोण बघणार आहे? कोणी बघत नाही. कोणी नाही दक्ष करिता संसार, आम्ही हा विचार वमन केला. महाराजांची भाषा आहे. संसाराला किंमत दिली नाही. महिपती बाबांनी लय गोड लिहिलंय. महिपती बाबांनी लिहिलंय ते काय आहे, तुकोबारायला 3 मुली, मोठी भागू, दुसरी गंगा आणि बारकी काशी. मुलीची नावं काय होते? गंगा, भागू, गंगा आणि काशी.
पर महाराज जुने नाव असे होते. आता काय नाव निघाले महाराज? श्रीशा, किया, हो किया. पण मला भविष्याचा एक प्रश्न पडतो. मला जर तुम्ही विचारलं तुमच्या आजीचं नाव काय? आणसाबाई. माझ्या आत्याचं नाव काय? कौसाबाई. म्हणजे अजून 50 वर्षांनी लोकांना जर विचारलं तुझ्या आजीचं नाव काय? किया आजी. कसं वाटेल ते ऐकायला? हा, श्रीशा आत्या आहे ना, श्रीशा आत्या. आर्यन आजोबा. आजोबाचं नाव काय? आर्यन. बघा बाबा काय असे ते, जाऊ दे. मुलीचं नाव भागू, गंगा आणि काशी. 3 नाव. तुकाराम महाराज भजन करायचे, लक्षच नाही संसाराकडे. गावामध्ये मी एकदा पतिव्रता धर्म माझा तळला सारा, तळला सारा. पतिव्रता धर्म माझा तळला सारा, तळला सारा. तुझ्या पायी संसार माझा, तुझ्या पायी संसार माझा केला पाठी मोरा, केला पाठी मोरा. तुझ्या पायी संसार माझा, तुझ्या पायी संसार माझा केला पाठी मोरा, केला पाठी मोरा. एका जनार्दनी अवघ्या चुकल्या येरझारा, एका जनार्दनी अवघ्या चुकल्या येरझारा, एका जनार्दनी अवघ्या चुकल्या येरझारा. एका जनार्दनी अवघ्या चुकल्या येरझारा. जाऊ दे रे, जाऊ दे रे, जाऊ दे रे, जाऊ दे रे. कमल नयना, कमल नयना. जाऊ दे रे, जाऊ दे रे, जाऊ दे रे, जाऊ दे रे. कमल नयना, कमल नयना, कमल नयना, कमल. पायी संसार माझा केला पाठी मोरा, केला पाठी मोरा. आमच्या बोधे बाबाची गवळण. बोधे बाबा. हरी तुझी मुरली पाहिली मी आज रे, यमुनेच्या पाण्या जाता दृष्टी पडली सहज रे. असो, तात्पर्य ऐका. काय झालं? संसाराला किंमत दिली. 3 मुली, 3 मुली. अशा आई चिडल्या एका दिवशी. अहो जरा भजन पूजन कमी करा, पोरी लग्नाला आल्या त्यांचा बघा. अशा चिडल्या. कोण? आई साहेब. पोरीच्या लग्नाचं काय तुम्हाला आहे का नाही? खुशाल टाळ घेता कुठत बसता. एवढ्या चिडल्या. काय आवले? कशाचं टेन्शन आहे? टेन्शन शब्द नसेल. कशाचा ताण आहे तुला? अहो पोरी लग्नाला आल्या. थांब म्हणले. नेमक्या दिवाळीच्या सुट्ट्या चालू होत्या. तुकोबराय बाहेर गेले, असे पोरं खेळू लागले. धरले त्यातले 3 पोरं. तू कोण रे? म्हणे मी गाड्याचा. तू कोण रे? मी जांभूळ करायचा. तू कोण रे? मी चित्रकारांचा. चला 3 पोरं आणले, ब्राह्मण बोलवला, करून टाकले लग्न. झालं. काय टेन्शन राहिलं आता? एवढ्या सहज पोरीची लग्न केली महाराज. तुम्हाला किती टेन्शन आहे पोरीच्या लग्नाचं? बरं तुम्हाला किती येत? एखादीच असेल. किती टेन्शन आहे? पोरीचं लग्न आहे, पोरीचं लग्न आहे. टेन्शन आहे तुम्ही धरलंय. लय पोर आहेत. फक्त तुम्ही मला पोरीचं लग्न करायचं. आता 100 उभं राहतात का नाही बघा. 10-5 उभेच आहेत. फाजील टेन्शन. पण त्यांनी किंमत दिली नाही. सगळ्याला प्रसंग माहिती. मेवणा आला, त्याला किंमत दिली नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य. महाराज नाव नाही सांगत, नाव नाही सांगत. एका टिंब महाराजाचा मेवणा जरा माळकरी नव्हता. त्याने आळंदी त्याला ढाब्यावर नेऊन तसलं खाऊ घातलंय. विठाला किती नीचपणा आहे, किती नीचपणा आहे. हा, आम्ही खात नाही पण तुम्ही खा. आणि त्याला ढाब्यावर खायला पैसे दिले. इतके. एवढी किंमत द्यायची मेवण्याला. मेवणा म्हणजे बायकोचा आजा. मग मला माहिती नाही म्हणून विचारलं. बरं असू द्या लक्ष. संसाराच्या नावे घालून या शून्य. हा संसार. देहाकडे तर किंमतच दिली नाही. हो. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी.
झालो उदासीन देही एका विन चाड नाही, एका विन चाड नाही. झालो उदासीन देही एका विन चाड नाही, एका विन झालो उदासीन देही 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 एका विन चाड नाही, एका विन चाड नाही. झालो उदासीन देही एका विन चाड नाही, एका विन झालो झालो उदासीन देही. हे काय आहे? हे वारकऱ्यामध्ये ना जोडचाली म्हणतात. आणि ते जोडचालीचं फॅड थोडं मी कीर्तनात आणलं. आता ते लयच मोडायची वेळ आलेली दिसायला. हा ना. आता आमच्या चाली कशा आहेत? सॉफ्टवेअर. आता तिला हार्डवेअर झालं ते. हो. कुठल्या कुठं गुडघ्यात बुट घालायला लागली. आता काय सांगावं आता, अवघड आहे. हो. चार चालीन पुन्हा त्या बी हिचा तिचा काही संबंध नाही. आमच्या 5 आहेत. पण अशा वाटतात हिची बहीण 3, तिची बहीण ती. हा. आता हे काय काय जोड आहेत ना महाराज पंढरपुरात, ज्याच्या त्याच्या नावावर प्रसिद्ध आहे. आता मी जो जोड म्हणला ना, हा शिरवळकर दादाचा जोड आहे. वैकुंठवासी शिरवळकर दादा. हो. दिंडीमध्ये महाराज ज्ञानोबाराच्या सोहळ्यात करोनी उचित प्रेम घाली हृदया आलो आलो दान मागायास न धरी उदास न धरी उदास न धरी उदास माझी पुरवावी आस माझी पुरवावी आस ऐका ऐका नारायणा ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना माझी परिसा विज्ञापना ऐका ऐका नारायणा ऐका ऐका नारायणा ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना माझी परिसा विज्ञापना माय बाप बंधू जन तुझे सोयरा सज्जन माय बाप तुझी सोयरा सजन माय बाप बंधू जन तुझे सोयरा सज्जन माय बाप बंधू जन तुझी सोयरा सजन तुझी सोयरा सजन तुझी सोयरा सजन ऐका ऐका नारायण ऐका ऐका नारायण ऐका ऐका नारायण माझी परिसा विज्ञापना माझी परिसा विज्ञापना तुका म्हणे तुझं विरहित एवढ्या फी मध्ये एवढंच असते असू. ऐका ऐका किंमतच दिली ना कसलीच झालो उदासीन देही त्यावर शून्य घातला. काम क्रोधादी विकारावर एकांता स्त्री आली कामावर शून्य. मंबाजी बाबांना मारलं क्रोधावर शून्य. किंमतच दिली नाही. आम्ही लय मान करतो विकारांचा, त्यांनी मानच दिला नाही त्यांना. असो. आणि जन्म मरणाला जन्म मृत्यू स्वप्नासारिखे त्यालाही किंमत दिली नाही. असा संसारावर शून्य घातला आणि वाढता पुण्य धर्म केला. त्यांनी वाढता हा पुण्य धर्म केला आणि मग या साधना केल्यामुळे
त्या साधनेचा आमच्यावर एक वेष्टी परिणाम झाला. तो परिणाम दुसऱ्या चरणात आहे. हरि भजनी है गावळी जाग, 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 हरि भजनी साधनेचा परिणाम वेष्टी धरता येतो, समष्टी धरता येतो. वेष्टी परिणाम काय झाला? आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धोन सांडियेले. म्हणजे काय हरिभजने धवडिले जग. भजनानं काय केलं? आम्ही सगळं जग धवळून काढलं. अर्थात आम्हाला कोणी वाईट दिसतच नाही. आता पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाई. आम्ही न देखू अवगुणा, पापी पवित्र शहाणा, अवघे तुझे रूपे देवा, वंधू भावे करू सेवा. आता ही अवस्था आम्हाला झाली. हा अर्थ. आणि हरिभजने धवडिले जग म्हणजे आम्ही सगळं जग धवळून काढलं. अर्थात प्रचार प्रसार करून समाज आम्ही परमार्थाला लावला. हा अर्थ. आता कसं धवळलं पा? एक इतका स्त्री लंपट माणूस होता, 2 बाया घेऊन आळंदीला आला. एक नाही, किती? 2. आणि दोन्ही लग्नाच्या नव्हत्या. हा, अशा 2 बाया घेऊन आला. ज्ञानोबाराचं दर्शन घेतलं. सहज एकाला विचारलं, का हो या आळंदीत अजून कोणी आहे का ज्यांना भेटावं, काय करा? हो म्हणले. पुढे जांभले गवतावाल्याची धर्मशाळा आहे, तिथं विष्णुबा जोग आहेत, त्यांना जाऊन भेटा म्हणले. त्या साधूचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका. आणि तो स्त्री लंपट माणूस 2 बाया घेऊन दर्शनाला आला. कोणाच्या? जोग महाराजाच्या. आणि महाराज जोग महाराजाला तो माणूस दिसला. आल्याबरोबर जोग महाराज म्हणले, या बुवा. आम्ही काय बुवा नाही, आम्ही भलतं नालायक आहेत म्हणले. आम्ही नारायणगाव घराण्याची. आम्ही कोण्या घराण्याची? आणि विशेष म्हणजे ते नारायणगाव परिसरातलेच होते. हो. जोग महाराज म्हणले, नाही नाही नाही, आज मी म्हणलो ना बुवा, मग तुम्ही बुवा. एवढ्या वाक्याचा परिणाम झाला. बाहेर आले आणि त्या दोन्ही बायांना पाठवून दिलं. आणि पुन्हा घरी गेलेच नाही, संन्यासी झाले. आमचे मारुती बुवा ठोंबरे झाले. एक पोरगा काम करत होता एका पाटलाच्या घरी नागपूरला. गोड आवाजाचा,
घरातली कामं करायचा आणि उन्हाळ्यामध्ये तमाशामध्ये झील वाढायला जायचा. आवाज चांगला होता पोरगा. ते पाटील म्हणले, होय रे, मेहुणला बंकट स्वामीचा सप्ताह येतो का माझ्यासोबत? येतो मालक. आला आणि बंकट स्वामी महाराज विना घेऊन भजन करायचे आणि तो पोरगा असा बाजूला उभा राहिला आणि काकड्यामध्ये स्वामीने जेवढ्या स्वरात जेवढी उंच चाल म्हणली ते पोरग तेवढ्या स्वरात म्हणायचं. स्वामीने हेरलं, हे पोरग काही वेगळं दिसतंय म्हटले. स्वामीने त्या पोराला जवळ बोलवलं, ए इकडे, तुझं नाव काय? मी राम हो. मी रामचंद्र हो. विदर्भातली भाषा. का रे, कीर्तन करशील का? बाजी आम्हाला काय जमते, आम्हाला काय जमते. अभ्यास करशील का? करीन ना बाजी, तुम्ही शिकवलं तर करीन मी. आणि आपली एक कीर्तनाची वही त्या पोराला दिली. लक्ष देऊन ऐका. एक वही त्या पोराला दिली. त्या पोरानं तेवढ्याच वहीचा अभ्यास केला आणि पुढे तो पोरगा श्री गुरु रामचंद्र महाराज नागपूरकर म्हणून प्रसिद्ध झाले. अशा तळागाळातली माणसं. अजून तुमच्या जिल्ह्यातलं उदाहरण सांगतो, नाव मात्र कीर्तनात सांगत नाही. ते देवगडला शिकायला भास्करगिरी बाबाकडं आणि मुक्कामी एसटी आली देवगडला. मुक्कामी काय आली? एसटी आली आणि कंडक्टर ड्रायव्हर असे वाटेवर झोपले आणि सकाळी उठून पाहतात ते एसटीच गायब. एसटी कोण चोरी? मोटरसायकल ठीक आहे, फोर व्हीलर ठीक आहे, एसटी कोण चोरी? डेपोत फोन केला, पोलिसाच्या गाड्या आल्या, शोध पथक चालू झालं. पण ते शोधताना सगळ्याला एकच प्रश्न, एसटी चोरील कोण? पटते का बुद्धीला? आणि तास दोन तास सगळे तणावात आणि तेवढ्यात ते पोरग एसटी घेऊन येऊ लागलं. ते संस्थेतलं पोरग होत, देवगडच्या संस्थेतलं पोरग होत. आणि त्याला विचारलं, ए कुठे गेला ते एसटी घेऊन? मामाला भेटाय एसटी घेऊन. भास्करगिरी बाबांनी पोत्यात घातला, बांधला ना असा मारून काळा निळा केला. आज तोच पोरगा महाराष्ट्रातला प्रसिद्ध कीर्तनकार आहे. हरिभजने हे धवळीले जग. चुकविला लाग कळी काळाचा, आम्ही कळी काळाचा लाग चुकवला. काळाचा पाठलाकच आम्ही या कीर्तनाने भजनाने संपवला. उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कुठे. आमच्या माग लागला. बरं कसा? बरं काळ तरी का माग लागला होता त्याचं उत्तर नंतर देतो. पण काळ आम्ही कसा परतून लावला? निळोबरायचं एकच चरण. येता जाता नेनो काळाचा अडदरा, सहज अवलोकिता पळतशे माघारा. रंग श्रीरंगाचा ओढवला शरीर, किंवा ज्ञानोबरायचं प्रमाण. आता तुमची मदत पाहिजे. पकवाचा थोडा आवाज वाढवा. दड 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 दुड 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 दर 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 दुर 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 दड 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 दुड 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 पळ सुटला कडे काळा बापुडिया रे. दुड 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 पळ सुटला कडे काळा बापुडिया रे. दड 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 दर 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 दुर 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 पळ सुटला कडे काळा बापुडिया रे. शिव नाम शीतल मुखी सेवी पाका, शिव नाम शीतल मुखी सेवी पाका. आता आमच्याकडे पाहिलं तरी काळ पळतो, चुकविला लाग कळी काळाचा. आणि हे करत असताना कोणाही न लगे साधनाचा पांग. आम्ही साधनाच एवढं समर्थ निवडलं. आता अन्य साधनाला अन्य साधनेची गरज आहे. ज्ञानाला कर्माची आवश्यकता आहे चित्तशुद्धी करता, ज्ञानाला गरज आहे उपासनेची विक्षेप जाण्याकरता. पण आता आम्ही साधनच असं निवडलं, या कीर्तनाने चित्तशुद्धी होते, या कीर्तनाने विक्षेपही जातो आणि या कीर्तनाने आवरण भंगही होतो. असं साधन निवडलं. कोणाही न लगे साधनाचा पाग आणि करणे केला त्याग देहबुद्धी, देहबुद्धी संपवली. ते चुकविला लाग कळी काळाचा देहबुद्धीचा लय संबंध आहे. याला उदाहरण असे हे बाळा इकडे रे, मोबाईल दे बरं 1 मिनिट. आणि तू 1 मिनिट उभा राहायचं. तुझं नाव सांग मला. कृष्णा. माझ्याकडे बघा. हा काय कोणाचा? माझा. आणि तो कृष्णाने घेतला धर आणि पळ. आपलं राहू दे. आणि कृष्णा पळायला लागला तर मी कोणाच्या मागं पळल? कृष्णाच्या मागं मी का पळायला लागलोय? माझा मोबाईल घेऊन गेला म्हणून. त्याने मला मोबाईल द्यावा, मी त्याचा पिक्चर सोडून दे जा जाग्यो. मी त्याच्या पाठीमागं का लागलो? माझा मोबाईल घेऊन पळाला म्हणून मी त्याच्या पाठीमागं लागलो. त्याने माझा मोबाईल देऊन टाकावा,
त्याचा पिच्छा मी सोडून देतो. तसा मृत्यू आपल्या पाठीमागं का लागलाय, काळ आपल्या पाठीमागं का लागलाय, त्याचं कारण आहे देह एक काळाची, देह काळाचा ना, आपण घेऊन पळायला लागलोय म्हणून मागं लागलाय. त्याचा देह त्याला देऊन टाका, तो आपला पिच्छाच करत नाही. करणे केला त्याग देह बुद्धी, त्याने आमचा पाठलाग सोडवला. आणि एवढं झालं. तो का म्हणे सुख समाधी हरिकथा. आता या कथेतून आम्हाला समाधी प्राप्त होते. हो, ध्यानातून समाधी, कोणी विचार काढला संभोगातून समाधी, पण आपलं तत्वज्ञान आहे कीर्तनातून समाधी. समाधी संजीवन हरिपाठ. योग्याची समाधी दुःखाची, क्लेशोधिक तरस्तेशा, क्लेशा अधिका. पण आमची समाधी कशी आहे, सुखाचे व्यवहारी, सुख लाभ झाला. म्हणून बाबा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, ही सुखाची समाधी आम्ही हरिकथा भोगतोय. आणि तुम्हालाही सांगतो, नेने भव व्यथा गाईल तो, जो ही कथा गाईल, जो कथा करील, तो सुद्धा भवव्यथा त्याला होणार नाही. असं समर्थ साधन आणि आम्ही या पद्धतीनं केलं म्हणून या उंचीपर्यंत आलो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, टाळी वाजवा. ज्ञानेश्वर माऊली, संत कवी मैपती बाबाच्या चरणी, ज्ञानोबाच्या चरणी, तुकोबाच्या चरणी, सद्गुरु जोग महाराजाच्या चरणी आपण एवढीच प्रार्थना करू. ज्या उंचीवर जाऊन तुकोबरांनी भजन केलं, त्या उंचीवर जाऊन आम्हाला भजन घडावं, सेवा घडावी आणि त्यांना जे मिळालं ते आम्हाला मिळावं. प्रमाण सांगतो तुम्हाला दोन. काय भजनानं जसा माणूस उद्धार होतो ना, तसं भजनानं माणूस नरकाला बी जातो. जसं भजन उद्धाराचं साधन आहे, तसं भजन नरकाला जायचं साधन आहे. भजन ती ओंगळवाणी, नरका जाणे चुके ना. आणि यही तन करते क्या ना होय, भजन भगती कर वैकुंठ जाय. मग जे भजन वैकुंठाला नेत, ते भजन माणसाला नरकालाही नेत. मग काय भजन तेच आहे, फक्त फरक एवढा आहे करण्याची पद्धत. याला एक छोटंसं उदाहरण. सेवा समाप्त. वाडीचं नाव काय, बेलकर वाडीचा पोरगा. आणि तुमच्या गावचं नाव काय ते, काळेवाडी. हा, म्हणजे बेलकरवाडीचा पोरगा आणि काळेवाडीची पोरगी करायची का सोयरी, कसं तुमचं काय मत आहे? हा, मग बैठक बसली, तुमचा टोनगा किती, आपलं पोरगा किती शिकला आणि मग तुमची कारवड, आपलं तुमची मुलगी कशी शिकली, काय अशी चर्चा झाली. पसंती झाली आणि पसंती झालं, लग्न ठरलं. आणि मग नवरीच्या पोरानं, नवरीच्या बापानं नवरदेवाच्या बापाला विचारलं, का हो पण घेण्या देण्याचं काय? काय नाही म्हणले, फक्त लग्न चांगलं करून द्या बस, आम्हाला काय अपेक्षा नाही. देवाने आम्हाला भरपूर दिलंय, आम्ही काळेवाडीची माणसं. नाही नाही, पोरगं कुठलच आहे? अरे हो, इथलच आहे, आम्ही बेलकरवाडीचे माणसं, काही कमी नाही, फक्त लग्न चांगलं करून द्या. आणि महाराज जुन्या काळात लग्न चांगलं याची व्याख्या काय होती? आता चांगल्या लग्नाच्या व्याख्या लय बिघडल्या. मोठा हॉल, डीजे, अजून काय काय असतं मला माहित नाही, माझं न झाल्यामुळं तेवढा अभ्यास नाही आपल्याला. आणि जुन्या काळात चांगलं लग्न म्हणजे काय, एक नंबर जेवण चांगलं. हो, चांगलं म्हणजे कसं जेवण, काय लग्न कसं पाहिजे, काय नाही म्हणे लाडूचा स्वयंपाक करा मस्त. आणि मग ठरलं, लाडू करायचे ठरले, लग्न लागलं, सगळ्या पाहुण्यामध्ये पेपर फुटला, पंक्तीला लाडू आहेत, अवतान्याची आस, जैसी लागे दुर्बळास, पाहुणे मंडळीने जेवायला बसा. हे वाक्य ऐकल्या बरोबर सगळे चिंग चिंग चिंगाट, आमच्या वैद्य बाबाच्या भाषेत चिंग चिंग झिंगाट नाही, चिंग चिंग चिंगाट पंक्तीला बसले. हे त्याच्याकडे पाहतं, हे त्याच्याकडे पाहतं, बेत काय, बेत काय, लाडूचा बेत आहे म्हणले. महाराज जुन्या काळात खायला भेटत नव्हतं. माणसं दहाव्याच्या शिऱ्याला सुद्धा तर पडायचे. सुनील महाराज, दहाव्याचा शिरा सुद्धा लोक खायचे. आता हाताला धरून बसवलं तरी गुलाबजाम खायणार, एवढे माजले. आपलं एवढे संपन्न झाली माणसं. आता माणसं एवढी काय झाली, संपन्न झाली. हा, लाडू, हे म्हणते लाडू कधी येतात, लाडू कधी येतात. आणि तेवढ्यात लाडूचे टोपले दिसले. लाडूचे टोपले दिसल्याबरोबर योगिया दुर्लभ तो म्या आनंद झाला. आमच्या जगन्नाथांना म्हणायचे, पंक्तीला वाढायचे पदार्थ दोन प्रकारचे. काय काय पदार्थ किती वेळा येतात, किती जन्म झाला पेरा, गणित नाही जी दातार. आणि काय काय पदार्थ असे असतात, आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे
पुन्हा वाढ येते न येते एका एकानं 4-4 लाडू घेतले. कशाला? खाण्यासाठी 4-4 लाडू घेतले. पुंडलिक वरदा झालं आणि लाडू खायला सुरुवात केली. कसं असतं, खाणं सुद्धा एक पद्धत आहे महाराज. जुने लोक सांगायचे की श्रीखंड अनिल महाराज करंगळीने खावा, श्रीखंड करंगळीने खावा. महाराज कालच्या एका डॉक्टरचं मी ऐकलं, चमच्यानं खावं का हातानं खावा? तनपुरे महाराज म्हणजे हातानं खावं. का? कारण आपण हातानं जो पदार्थ खातो त्या हाताला कळतं हा पदार्थ कडक आहे का नरम आहे. लगेच ते हात मेंदूला ऑर्डर देतं, पदार्थ नरम आहे, पदार्थ कडक आहे. लगेच मेंदू आपल्या जठराग्नीला सांगतं माल जड यायला लागलाय, सावध होय. लगेच ते काय असतं ते इन्सुलिन, लाळ, लगेच ऑर्डर मिळते मेंदूकडून, चला असा पदार्थ आहे, ह्याचा घास एवढा आहे, तेवढी लाळ तयार करा. म्हणून आपले लोक हाताने जेवायचे ती वेडी पद्धत नाहीये. हे चमचे आल्यापासून आपलं जेवणामध्ये मोठं अवघड झालं. पण श्रीखंड कसा खावा म्हणे? करंगळीने खावा. हो, नाही तर आपण जेवाय बसल्यावर श्रीखंड कसा खातो? जेसीबीचं खोरं लावल्यासारखं. लाडू कसा खावा? हाडूच जाग्यावर फोडावा, एक एक तुकडा खावा. जेवणाची पद्धत अशी आहे, आपण कसं जेवावं, आपले जेवताना दात दिसली नाही पाहिजे कोणाला. का बरं? आता गुळाचा खडा असताना मी खाऊन दाखवला असता तुम्हाला. हाय वय आणा इकडं. मग नाही मोठा नका बारकाच पाहिजे, मला मोठा काय करायचं? कसा खावा पदार्थ? दात दिसू नये म्हणे. याच्या खाण्याच्या मागे विज्ञान बी आहे. कसं आहे, आपण तोंड उघडून खाल्लं असं खायचं काय, आपल्या तोंडातले कण उडतात शेजाऱ्याच्या ताटावर कशावर, ते किती घाण वाटत. कसं खावं याच्यावर तासभर बोलन मी, पण माझ्याकडे वेळ नाही. हो, लाडू कसा खावा? जागा फोडावा, एक तुकडा खावा, पण लाडूच फुटना. लाडू काय व्हाय ना, फुटना. हे त्याच्याकडे पाहत, ह्याच्याकडे पाहत. एक म्हणलं हातानं फोड, लाडू चला हातानं फोडा गेले तरी फुटना. फुटायला तो का नारायण राणे आपलं लाडूच फुट. एक म्हणला लाडू उचलला, दाता खाली घेतला, दात पडला पण लाडू नाही फुटला. भलं मोठं सागवानी दरवाजा त्याच्या बिजागिरीमध्ये ठेवला आणि असं कानदार मारलं, बिजागिरी ढिल्ली झाली पण लाडू नाही फुटला. नवरीचा बाप म्हटला लोकाला खायला केलेत, लगेच गाडीला किक मारली, फाट्यावर माणसं पाठवली आणि हातोडे आणले. कशाला? ते लाडू फोडायला. असा लाडू ठेवला आणि एकाने हातोडा मारला, पण हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोगणी. त्या हातोड्या खालचा लाडू निसटला आणि एकाच्या खान कण डोक्यात बसला. एक तर भुकेनं वैतागलेलं होतं आणि त्याच्यात लाडू बसला. ते मला तो लाडू फेकून मारला, मग हात का टिंब मध्ये गेले का? कीर्तन असल्यामुळे ढुंगणात म्हणा वाटलं नाही मला. कीर्तना ढुंगणात हात गेले मन बरं वाटत नाही ना. म्हणलो काय मी, जाऊ द्या म्हणलो दादा जाऊ द्या. मला लाडू मारतो, ह्यानं लाडू उचलला त्याला मारला, त्याला मारला त्यानं उकवला तो दुसऱ्याला लागला. आणि जे लाडू खायला केले होते त्यानं डोके फोडाफोडी झाली. लाडू कशा करता होते? खाण्याकरता. त्याचा उपयोग कशा करता झाला? डोकं फोडण्याकरता. काय झाला? कारण करणाऱ्याने लाडू करायची पद्धत चुकवली. त्यानं काय चुकवली? त्या लाडूत मोहनच घातलं नाही, पद्धत चुकवली. म्हणून खायचे लाडू डोके फोडायच्या कामी आले. तसं उद्धाराचं भजन नरकात जाण्याचं साधन का? त्याचं कारण जशी त्या आचार्याची लाडू करायची पद्धत चुकली म्हणून खायचे लाडून डोके फुटले, तसं भजन करायची आपली पद्धत चुकते म्हणून स्वर्गाला नेणारं भजन आम्हाला नरकाला नेतं. एवढं डोक्यात ठेवा. आणि मग ते उद्धाराचं भजन करायचं असेल तर संसाराच्या नावे घालून या शून्य. ती भजन करण्याची बुद्धी आम्हाला देवानं द्यावी अशी प्रार्थना करून पुन्हा एकदा संयोजक मंडळीचे आभार मानून सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करून
अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी संत कवी महिपती बाबा यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. एकदा सर्वांनी हाताने टाळी, मुखानं तुकोबरायचं भजन करा. सेवा समाप्त. तुकाराम 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 तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भव व्यथा गाईल तो हरि भजने जवळीले जग कविला काळाचा कविला काळाचा तुका म्हणे सुख